आधी दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंचनाम्याची गरज नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला की त्यांना तातडीने मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तब्बल 8 वर्षांनंतर मराठवाड्याच्या प्रश्नांवरती औरंगाबाद इथं काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। 15 लाख हेक्टरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टी झालेली असल्यामुळे पंचनामे करण्याची आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे पंचनामे न करता केवळ जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी एक तसा रिपोर्ट तयार करते। तो रिपोर्ट तयार करून या संदर्भातली जी काही मदत आहे ती देण्यात येईल। गाळप हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। काल सांगलीत बोलत असताना राजू शेट्टींनी गाळप हंगाम हा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याला विरोध दर्शवला। काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी देखील शेट्टींच्या सुरात सूर मिसळत मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं। 15 नोव्हेंबरपर्यंत साखर कारखाने सुरू करण्याचीही मागणी कदमांनी केली। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी शेट्टी आणि कदम एकत्र आले होते। यावर्षी डिसेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। हा एक मूर्खपणाचा निर्णय आहे।